नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या कारभाराविरोधात आणि प्रभाग 11 मधील हाडको कॉलनीतील नागरिकांना नागरी सुविधा मिळत नाहीत म्हणून या नागरिकांनी विद्यार्थ्यांसह नागरिकांसह लातूर शहर महानगरपालिकेवरती मोर्चा काढलेला आहे. धडक मोर्चा असं नाव दिलं या मोर्चाला. या मोर्चाचं नेतृत्व करणारे संजय पाटील खंडापूरकर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, काय नेमक्या मागण्या आहेत हाडको कॉलनीतील नागरिकांच्या? प्रभाग 11 मध्ये तुमचे हाडको कॉलनी येते, कुठल्या सुविधा नाहीत जेणेकरून तुम्ही हा धडक मोर्चा काढला? मी संजय पाटील खंडापूरकर आपल्या माध्यमातून मी सांगतो, आशिया खंडात, भारत देशात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात, लातूर जिल्ह्यात, लातूर शहरात आमची वस्ती आहे. ही वस्ती विकासापासून वंचित ठेवलेली आहे. ह्या वस्तीमध्ये पाणी व्यवस्थित येत नाही. कधी पाणी आलं तर ते नालीतील पाईपलाईन नालीत असल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. रस्ते नाहीत, लाईट नाहीत. लाईटसाठी आम्ही फोन केला. लाईटचा जो प्रमुख आहे तो म्हणतो बजेट नाही. एक 5 ते 6 बल्ब लावायला बजेट नाही ह्यांच्याजवळ. ह्यांच्या गाड्या धुवायला ह्यांना पाणी आहे. आता कचरा आमच्याकडं तर गाडी येतच नाही. कचऱ्याची गाडी आली तर गाडी शासकीय कॉलनीमध्ये येते. जे शासकीय कॉलनीतले कर्मचारी आहेत ते विनामूल्य लोकांना सेवा देतात, घाण खात नाहीत. त्या लोकांच्या घरासमोरचा कचरा आधी उचलला जातो आणि आमच्याकडला कचरा उचलला जात नाही. कारण ह्यांची MB जी असती ती MB हे अधिकारी करतात. ह्यांना टक्केवारी दिल्याशिवाय त्याची MB त्याचं पेमेंट निघत नाही. म्हणून माझी आपणास विनंती आहे की या प्रशासनाबद्दल, ह्या कर्मचाऱ्याबद्दल सगळ्याचं बोलत नाही की जे काही टाकाऊ आहेत ह्या टाकाऊबद्दल आम्हाला एवढी चीड आहे, ह्यांना लागलेली कीड आहे म्हणून ही जमलेली भीड आहे. म्हणून आज आम्ही असं ठरवलंय की एक हाडको वसाहतीमध्ये भुतडांचं दुकान ते श्रीनिवास कांबळे यांच्या घरासमोर रस्ता नाही. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. बरेच माणसं शाळेतल्या मुली तिथं पडलेल्या आहेत. शासनाला आम्ही विनंती केली तर विनंती आम्ही धुडकावून लावली. आम्हाला घाण पाणी येत आहे. आता एक्झिक्युटिव्ह कार्यकारी अभियंता पाणी पुरवठ्याचा चव्हाण काय म्हणतात की साहेब तिथं 2-3 आडवे आले. आम्हाला आडवे आले तर त्या लोकांना समजून सांगा, त्यांनाही पाणी मिळू द्या, यांनाही पाणी मिळू द्या. समजा आम्ही आडवा आलो तर आम्हाला 353 केस करता, पोलीस केस करता, आम्हाला मध्ये डांबता. मग जे तुम्हाला कोणी आडवे आले असेल त्यांना समजून सांगून त्यांनाही पाणी मिळावं, यांनाही पाणी मिळावं. पण पाणी पुरवठा अभियंता चव्हाण हा देतो देवाण घेवाण, खातो पंचपक्वान, त्याला दिलं आम्ही आव्हान, त्याचं नाव चव्हाण. तर आमची अशी विनंती आहे, आज आम्ही लेखी घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. आपल्या चॅनलमधून आपल्या माध्यमातून आपणास सांगत आहे. लेखी आश्वासनाच्या हल्ला आणि म्हणतात काय नेमक्या अडचणी येतात नागरिकांना, त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास सहन करावा लागतोय आणि काय आपलं नेमकं म्हणणं आहे विश्वासराव? सर, हाडको कॉलनी जो आहे तो गरीब लोकांचा एरिया आहे. तिथं त्या वस्तीमध्ये जवळजवळ हा एरिया प्रभाग क्रमांक 11 मध्ये येतो आणि या वस्तीमध्ये जवळजवळ सर्वच लोक काम करून खाणारे लोक राहतात. आणि या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बाजूला असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व इथले विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेत जातात. पण त्या शाळेला जाण्यासाठी शासनाने रस्तासुद्धा ठेवलेला नाही, ब्लॉक केला होता. आम्ही काहीतरी तडजोड करून या ठिकाणी पाऊल रस्ता केलेला आहे. विद्यार्थ्यांना सायकल घेऊन जाता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी नाल्याचं पूर्ण प्रकारे तुंबलेले आहेत. तसेच या ठिकाणी रोड काही नगरपालिकेने रोड केलेले आहेत, पण काही त्या रोडवरून गाडी घेऊन जाता येत नाही असा रोड केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या गल्लीचा जर रस्ता जर पाहिला असेल तर कोणीही जनतेने सांगावं गाडी घेऊन जाता येते का? त्या ठिकाणी जाता येत नाही. तर ते दुसऱ्या गल्लीतले आणि पहिल्या गल्लीतले लोक हे 4-5व्या गल्लीतून या ठिकाणी गाडीचा प्रवास करावा लागतो. तर हे रस्त्याची एवढी हेळसांड केलेली आहे. रस्ता करूनही काही उपयोग नाही, कोण केला माहीत नाही. पण या ठिकाणी त्या रस्त्याची एवढी आपल्याला दुरावस्था झालेली आहे. बरोबर, दुरावस्था झाली रस्त्याची. काय अडचण येतात बाळा तुला? रोज शाळेमध्ये जाताना तू हाडकोमध्ये राहते, काय अडचण? मी हाडकोमध्ये राहणारी एक गरीब विद्यार्थी आहे. मी शाळेला जाताना माझ्या मैत्रिणी अनेकदा तिथून घसरून पडल्या आहेत. तिथे खूप असं रस्त्याला जायला येत नाही. तिथे खूप सारं पाणी साचतं. पाऊस पडल्यानंतर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी तिथून पडलेल्या आहेत. तर माझी एवढीच मागणी आहे की तिथला रस्ता दुरुस्त करून द्यावा. काय अडचणी येतात महिलांना विशेषतः हाडकोमधल्या, काय सांगाल ताई? माझं नाव जयश्री तोगरे आहे. मी हाडको येथे राहते, प्रभाग क्रमांक 11. सर्वात दुर्दैवी तर हे आहे की आज एवढे ज्येष्ठ नागरिकांनी शाळेचे विद्यार्थी घेऊन इथं धडक मोर्चा आणावा लागला. वारंवार निवेदन देऊनही हे लोक काहीच कामं करत नाहीत. अक्षरशः एक महिला पडून तिथं मृत्यूसुद्धा झालेला आहे. हे काही खोटं नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. तिथून कुणी जाऊ शकत नाही. संध्याकाळी तिथून गाडी नेणे किंवा पायी जाणे खूप अवघड आहे. आणि शाळा ती पाठीमागच्या साईडला असल्यामुळे छोटासा रस्ता तिथून पायी जाण्यासाठी आम्हाला केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. पण लहान लहान मुलं तिथून घेऊन जाणं शक्य नाही ना. आता किती दिवस हे लोक आम्हाला असा त्रास देणार आहेत? आणि कशासाठी? मतदान घेणारे मतदान घेऊन जातात,
सांगतात आम्ही असं करू तसं करू, ते तर कुणी येतच नाहीत. पण निदान महानगरपालिकेने तरी याच्याकडे लक्ष द्यावे. कचरा गाडी येते, कधी येते? 2:30च्या नंतर आली तर येते, नाहीतर येतच नाही. पावसाळ्यामध्ये तर इतकं दुर्दैव होतं की नालीतून चाललेल्या आळ्या अक्षरशः दुकानात घरानात जात होत्या. ही माझ्या स्वतः झाले माझ्यासोबत, म्हणून मला हे एवढं असं सांगा वाटत आहे. एवढंच माझं निवेदन आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा. रस्ता दुरुस्त करावा. शेवटचा इशारा ताई काय तुम्ही देणार आहात हडकोतील नागरिक म्हणून? सर्वांना नमस्कार. माझं नाव जयश्री भुतेकर. मी प्रशासनाला एकच आवाहन करते की प्रत्येक वेळेस आमच्या हडकोतील नागरिकांना प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन केल्याशिवाय तिथं कोणतीही कामं होत नाहीत. नाल्याचा असो, कचऱ्याचा असो, प्रत्येक रोडचा असो, रोडच्या सुद्धा संदर्भात आम्ही आंदोलन केले. त्यावेळेसच रोड मंजूर झालेला असताना सुद्धा रोड सुद्धा होत नाही तिथं. एवढ्या लहान लहान मुलांना तिथं शाळेत जावं लागतं. पावसाळ्यामध्ये तर खूप लेकरांची परेशानी होती तिथं. महिलांना नालीचा विषय असो, कचऱ्याचा असो, प्रत्येक प्रश्नाला तिथं सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे हा धडक मोर्चा इथं प्रत्येक वेळेस मोर्चा काढला तरच प्रशासन जागे होणार आहे का? त्याशिवाय ती कशी दखल घेत नाहीत. प्रशासनात जागा करणं हे किती वेळेस करायचं येऊन इथं? प्रत्येक वेळेस मोर्चा इथं चालूच आहे, तरी सुद्धा कामं लवकर होत नाहीत. बरोबर आहे. तर एकूणच काय आहे तर नागरी सुविधांचा अभाव आहे. काय सांगणार, काय म्हणणं आहे आपलं? नाव सांगा आणि सांगा. माझं नाव रवी चव्हाण. मागील 25 वर्षापासून ह्या जनतेचं म्हणणं काय आहे की काय काम झालं पाहिजे. 25 वर्षामध्ये नाल्याचं काम नाही, रोडचं काम नाही, लाईटची व्यवस्था नाही, ज्या पाण्याची व्यवस्था नाही, त्याच्यामध्ये अर्धवट कामं झालेली आहेत. मग ही पूर्ण ह्या महापालिकेने केली पाहिजे. बरोबर. ह्याचा आपण टॅक्स घेतो जनतेकडून. बरोबर. तर ही अर्धवट सुविधा जी दिलेल्या आहेत, सुविधांविषयी मागणी आहे. हा, दुसरं काही काम नाही या पब्लिकचं. अगदी बरोबर. सर, तुमचं स्लोगन काय आहे? एक तुम्ही ना मानसी मीना यांना जागी करण्यासाठी तुम्ही एक स्लोगन तयार केलं. ते स्लोगन काय सांगा? टॅक्स भरला आमच्या बापानी, तुम्ही घेता गुत्तेदाराचं माल पाणी, जनतेला पाजविलं पिवळं पाणी, कधी देणार स्वच्छ पाणी? बरोबर. अगदी बरोबर आहे. एकूणच काय तर मूलभूत सुविधांचा अभाव या प्रभाग 11 आणि हाडको कॉलनीमध्ये असल्यामुळं नागरिकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी धडक मोर्चा आज काढावा लागलेला आहे. आमच्या या समस्यांची, प्रश्नांची ताबडतोब लातूर शहर महानगरपालिकेनं दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हडको कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर. या भ्रष्ट नगरपालिकेचा